ना हट्टा म्हाताऱ्या. त्योहार आहे का? मछली बिछली लावे है? सुकटाची नाही फक्त पापलेट बसले दाबत. अरे बोंबील आणि मांदेली पर लिखाय भोसले खानदान का नाव. भोसले आडनाव खरंच डाऊन मार्केट आहे हो. नाव नुसतं भोसले, पराक्रमाचं काही पट्टाच नाही. माझ्या खूप अम्बिशन्स आहेत बाबा. अरे तुझ्या बँकेच्या नोकरीत होणार आहे का काही? आधी तुमचं फेस्टिवल लोन क्लिअर करा. तुमच्यासारखं आयुष्य नाही जगायचं मला. तिथेच मिस्टेक होते तुमच्या गाठी. मराठी माणसानं चादर बघून हातपाय पसरावे. आपण कॉलेज काढावी आणि तिथे ऍडमिशन घ्यावी गुजराती, पंजाबी, सिंधी आणि मारवाड्यानी. तुम्ही सारे घाटी लोक. मेनू कार्ड चेक करके लीजिए प्लीज. चला हैंगर लेने को परवड़ता नहीं और शर्ट लेने को आ गए. घाटी सर. तुम्ही सारे घाटी लोक. मिस्टेक होते तुमच्या गाठी. ना ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहिला. माझ्या खूप अम्बिशन्स आहेत बाबा. आधी तुमचं फेस्टिवल लोन क्लिअर करा. तुमच्यासारखं आयुष्य नाही जगायचं. मराठी माणसानं बस बस चला बस बस. लाज वाटते, लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची. लाज वाटते. फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी म्हणून अक्के पार छेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले. दांडके जे आमच्याच धुंगणावर वापरले जात आहेत. चला आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ. अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे, गांडूळ खतालाच मागणी आहे. पण मराठी माणसाला शष्प किंमत नाही. छे ही तुमची ऐपत नाही, तो तुमचा घास नाही. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही मीन माइंडेड. तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही. साला मराठी माणूस रोगापेक्षा धसक्यानं मरतो. धसका पोरानं राडा केला. धसका पोरगी पंजाब्याबरोबर पळून गेला. धसका गावाकडची जमीन चुलत्याने गिळल्याचा. धसका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा. धसका भूतकाळाचा, वर्तमान काळाचा आणि भविष्याचा. शूर आम्ही, सरदार आम्हाला, काय कुणाची भीती काय. अरे आम्हाला सगळ्यांचीच भीती. मराठी पाऊल पडते पुढे. अरे हा मराठी पाऊल पडतच आहे कुठे. अरे मुळात मराठी पाऊल उरलंच आहे कुठे. माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी मराठी म्हणून जन्माला आलो. भयंकर पाप. लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची. लाज वाटते. रायबाब. जी महाराज. तुम्ही काय ऐकलं? आम्ही काही नाही ऐकलं महाराज. भोसले काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं? रायबाब. जी महाराज. कानात कुणीतरी उकळलेल्या शिशाचा रस होतावा तसं ते बोलले.